नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. स्वामी भक्त हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना, स्वामी भक्तांना शेअर करा. धन्यवाद. श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय 11. श्री गुरुदेव दत्त. एकदा दत्तप्रभू यात्रा करीत करीत पश्चिम दिशेस गिरनार पर्वतावर आले. तेथे ते विश्रांती करीत राहिले. तेथील सर्व मुनी तापसी लोकांना दत्तप्रभूंच्या आगमनाची वार्ता कळली व ते त्यांच्या दर्शनासाठी आले. त्यावेळेस विष्णूच्या मनात शंकराचा उपदेश घ्यावा असे आले. गुरुशिवाय तर उपाय नाही, याकरता काहीतरी युक्ती करून शंकराचा उपदेश मिळावा म्हणून विष्णूने मच्छीची पोटी आपला गर्भ ठेवला. तेव्हा मच्छीला सुद्धा आपण श्री शंकराचे दर्शन घ्यावे अशी वाटू लागली. त्या काळी शिवा आपली तपश्चर्या सिंधू तीरावर करत होते. पुष्कळ दिवस झाले पतीचे दर्शन नाही, म्हणून पार्वती शंकराचे दर्शनास आली असता त्यांना तिने ध्यानस्थ पाहिले. जेव्हा शंकराची ध्यानधारणा आटोपली तेव्हा पार्वती शंकरास म्हणाली, तुम्ही रात्रंदिवस कोणाचे स्मरण करीत असता हे मला सांगावे. ओवी. शिवमने व दाक्षायणी जो सर्वात्मक मोक्षदाने, मायातीत जो निरंजनी, त्या लागी मी मनी ध्यातो. जो माया नियंता ईश्वर, पाळो स्वकृपे जो चराचर, जो सकळांचा आधार, तो परत्पर भजतो मी. यावर शंकराला पार्वती शरण जाऊन सद्गतीत अंतकरणाने म्हणाली, हे देवा, मी तुला शरण आली आहे, तरी कृपा करून मला तारक मंत्राचा उपदेश दे. ही पार्वतीची इच्छा जाणून शंकराने एकांतात तिला ब्रह्मज्ञानाचा तारक मंत्राचा उपदेश दिला. त्यामुळे तिच्या वृत्ती शीतल झाल्या. ती हुंकार देऊ लागली. त्या हुंकार मेनाच्या पोटातील गर्भास ऐकू आल्या व त्याने पार्वतीबरोबर हुंकार देण्यास सुरुवात केली. ज्यावेळेस पार्वतीचे हुंकार देणे बंद झाले त्यावेळेस उमेबरोबर दुसरा आवाज कोठून येतो हे जाणून शंकराला फार आश्चर्य वाटले. परत हुंकार दिल्यावर आवाज पाण्यातून येतो हे पाहून शंकराचे आत्मज्ञानाने मीनाच्या पोटातील श्री विष्णूला ओळखले व मीनाला आपले जवळ बोलावले. जेव्हा मीना श्री शंकराजवळ आली त्यावेळेस तिच्यातून दैदप्यमान असा पुरुष बाहेर आला. त्याने शंकरास वंदन केले. शंकराने त्यास गुरुपदेश देऊन त्याचे नाव मच्छिंद्र असे ठेवले व सदा सर्व काळ योगात राहून ज्या जगात संचार करावा, कधीही एके ठिकाणी राहू नये, लोकांना योगमार्ग सांगून त्याचा उद्धार करावा अशी आज्ञा केली. मच्छिंद्राने शंकराला वंदन केले व त्याची आज्ञा मानून तो जगात संचार करण्यासाठी तेथून निघाला. निरनिराळ्या तीर्थस्थानांना भेटी देत तो एका शहरी आला. तेथे घरोघरी अलक म्हणून तो भिक्षा मागू लागला. असता एका घरी एक बाई त्याचा अलक शब्द ऐकून त्यास भिक्षा देण्यास बाहेर आली. तेव्हा या तेजस्वी मच्छिंद्रनाथास तिने पाहिले व तिने त्याला वंदन केले. ती म्हणाली, प्रभू कृपेने माझ्या इथे सर्व समृद्धी आहे, परंतु मला संतान नसल्याने तेवढेच दुःख मला वाटते. तरी तू आपल्या कृपाप्रसादाने माझे हे दुःख निवारण कर, मला पुत्र होऊ दे. तिची इच्छा जाणून मच्छिंद्राने तिला विभूती दिली व म्हणाला, ऋतुकाळामध्ये या विभूतीचे सेवन कर, म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होईल. मी 12 वर्षानंतर येथे परत येईल, त्यावेळेस मला त्याची भेट करावी. एवढे सांगून त्याने तिला आशीर्वाद दिला व तेथून तो निघून गेला. त्यानंतर त्या बाईच्या घरी तिच्या शेजारणी जमल्या असता तिने आपल्याला पुत्र होण्यासाठी मच्छिंद्राने दिलेल्या विभूतीची हकीकत सांगितली. ते ऐकून त्या सर्वजणी हसू लागल्या व तिला म्हणाल्या, बाई, हे कानफाटे योगी फार भोंदू असतात. ते जादूटोणा करून लोकांचे धन हरण करतात. बायकांना मोहिनी घालून त्यांना वांढळी करून टाकतात. तरी तू या विभूतीवर विश्वास धरू नकोस. जर तू याचे सेवन केलेस तर प्रपंचास मोक्षेल. त्यावर ती म्हणाली, बरे झाले बाई, मला तुम्ही सावध केले. व तिने ती विभूती आपल्या घराशेजारी उकिरड्यावर नेऊन टाकली. तेथे ती विभूती पडल्यावर त्याचा गर्भ त्या उकिरड्यात वाढू लागला. हे कोणासही कळून आले नाही. 12 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलाला भेटून यावे म्हणून मच्छिंद्र परत त्या घरी भिक्षा मागण्यास आला व त्याने अलक पुकारून भिक्षेची याचना केली. हे ऐकून ती सावकार पत्नी हातात भिक्षा घेऊन बाहेर आली व तिने मच्छिंद्रास पाहिल्यावर त्यास ओळखले. मच्छिंद्राने तिला आलेली पाहून तो म्हणाला, हे बाई, तुझ्या मुलाला मला भेटवण्यासाठी घेऊन ये. त्यावर ती म्हणाली, माझ्या पोटी संतान नाही, तुला पुत्र कोणता दाखवू.
हे तिचे उत्तर ऐकून मच्छिंद्रनाथाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, तू मला ओळखले नाहीस. मी 12 वर्षापूर्वी प्रसाद म्हणून विभूती दिली होती. तिचे तू काय केलंस ते मला खरे सांग. माझी विभूती निष्फळ होईल असे कधीही होणार नाही. हे ऐकून ती घाबरून गेली. तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर येईना. तितक्यात तिचा पतीही तेथे आला व त्याने नाथास नमस्कार केला. काय झाले म्हणून विचारले. त्यावर मच्छिंद्र त्यास म्हणाला, मी 12 वर्षापूर्वी तुझ्या येथे आलो होतो व तुझ्या कांतीस पुत्र प्राप्तीसाठी प्रसाद म्हणून विभूती दिली होती. आता मी पुत्रास पाहण्यासाठी आलो आहे. तिने त्या विभूतीचे काय केले हे खरे सांगितले पाहिजे. हे ऐकून तिने हात जोडून नाथास नमस्कार केला. झालेली हकीकत सांगितली. त्यावर नाथ म्हणाला, तू ज्या ठिकाणी ती विभूती टाकली आहे ती जागा मला दाखव. हा संवाद चालला असता आजूबाजूचे लोक तिथे जमले व आता काय चमत्कार होते ते पाहू असे म्हणू लागले. त्यानंतर तिने नाथाला त्या उकारड्यात विभूती टाकली होती ती जागा दाखवली. उकारडा पाहून नाथाला अत्यंत क्रोध आला व तो रागाने कापू लागला. हे पाहून आजूबाजूच्या लोकांना भीती वाटू लागली. मच्छिंद्राने मंत्र म्हणून आपले शिंग जोरजोराने वाजवण्यास सुरुवात केली व आदेश म्हणून पुकार दिली. तो काय चमत्कार! त्या उकिरड्यातून आदिनाथ आदिगुरु आदेश असा ध्वनी येऊ लागला. अशा रीतीने 3दा आदेश दिल्यावर नाथ लोकांना आता येथे खणून काढा असे म्हणाला. याच्यातून एक 12 वर्षाचा बालक बाहेर येईल. नंतर लोकांनी ती जागा उकरून काढली. तेव्हा त्यात त्यांना प्रकाश दिसून आला व एक बालक त्यात ध्यानस्थ बसले आहे असे त्यांनी पाहिले. मग मच्छिंद्राने मंत्र जपून त्याला सावध केले व हा रक्षेतून जन्मला आहे हे जाणून त्यांनी त्यास गोरक्ष म्हणून हाक मारली. ती हाक ऐकून गोरक्ष नाथाजवळ आला व त्याने त्याच्या पायावर लोटांगण घेतले. सर्व लोकांना त्यावेळेस अति आनंद झाला. अध्याय 11 समाप्त. श्री गुरुदेव दत्त.